सगळं हो सगळं रस्ते नाल्या नाही ना, तुमचे पत्रकार सुद्धा तुम्ही जिथं नाल्या आहेत जिथं रस्ते आहेत तुम्ही पत्रकार सुद्धा तिथंच जायलात. आमच्या 3 वार्ड मध्ये कधी आलो की आज आम्ही म्हणलो ना पत्रकारांना आमचं ही टाका पूर्ण व्हिडिओ म्हणून आम्ही आज पत्रकारांना आम्ही खुद होऊन आम्ही बायांनी बोलून घेतलं. आम्ही 5-7 जणी आम्हाला कुणाची साथ नाही. करतो 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 म्हणतात सगळे करतील सांगता येत नाही करतील करत नाहीत असं नाहीत. बरोबर मंडळी आपण चर्चा तर होणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये नगरपंचायत जी रेणापूर आहे त्या रेणापूरच्या नगरपंचायतीमध्ये आहोत. आता कुठला पक्ष निवडून यावा किंवा कुठला पक्ष निवडून येऊ नये किंवा कोण सत्तेवर बसावं किंवा कोण सत्तेवर बसू नये हा आमचा आग्रह मुळात नाही आहेच. पण आमचा आग्रह आहे ह्या फोटो बघा मी खाली टाकतोय फोटो किंवा तुम्हाला डिस्प्लेला देखील ओपन करून दाखवतो आहे. ही नगरपंचायतचा रेणापूर नगरपंचायतीचा वार्ड क्रमांक 3 आहे आणि या वार्ड क्रमांकची जर स्थिती बघितली तुम्ही हे अर्धवट काम आहे. हे घाणीचं साम्राज्य इकडे दाखवा हे पद्धत आहे. आम्ही ज्यावेळेस हे सगळं रेणापूर नगरपंचायतीचा ग्राउंड रिपोर्ट करतो आहे चर्चा तर होणार हा मुद्दा घेऊन आम्ही रेणापूर नगरपंचायतीच्या आवारामध्ये फिरतो आहे लोकांच्या समस्या जाणून घेतो आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने बोलावं प्रत्येकाने त्यांचं मत व्यक्त करावं. मात्र व्यक्त होत असताना सत्य परिस्थितीला कानाडोळा करून व्यक्त होऊ नये. कारण काही अंधभक्त असतात आणि त्यांच्याकडे आम्ही लक्षही देत नाहीत. कारण आमचं देणं घेणं हे जनतेशी आहे. आमचं घेणं इथल्या सर्वसामान्य लोकांशी आहे. आमचं देणं घेणं इथल्या ज्या गोरगरीब लोकांचं आहे. हे बघा बाजूला काही नाल्या दिसतात तुम्हाला दिसतं का हा रस्ता आहे 10-15-20 फुटाचा रस्ता असेल आणि या रस्त्यावरती मी उभा आहे. तिकडे तुम्हाला अजून एक रस्ता दाखवतो. ही रेणापूरमधल्या नगरपंचायत वार्ड क्रमांक 3ची स्थिती आहे. हे बघा हा इकडे एक रस्ता आहे. ह्या रस्त्याची स्थिती बघा. हा रस्ता बनवलाय का काय केलं काय माहीत नाही. गटारी बघा इकडे तुम्हाला जाणीवपूर्वक दाखवण्याचा का प्रयत्न करतोय. मी मुळातच म्हणतो ना आमचं कुणा पक्षाशी देणं घेणं नाही. आमचं देणं घेणं हे इथल्या स्थानिक लोकांशी आहे. आमचं देणं घेणं इथल्या लोकांच्या समस्येशी आहे. कुणी जरी आलं तर ती समस्या ही सोडावी. भले तुम्ही कुणी सत्तेत याल पण ह्या लोकांचं काय ह्या लोकांना पुढं कोण्यांना मदत करणार आहे. बाबा हे तुमचं घर आहे का. हां आपलं घर आहे. घरामध्ये पाणी गुडघीत का होतं. हां आम्ही तसं सण की आम्हाला घरकुल मिळालं नाही काही नाही. आतापर्यंत आमच्याकडे कोणी लक्ष केलं नाही. हां कुठल्याच पक्षाने लक्ष केलं नाही. कुठल्याच पक्षानं लक्ष केले ना नगरपंचायतनं केलं नाही. हां नगरपंचायतनं एका तयार झालेल्या घरात 3-3 घरकुलं दिलेत आणि आम्हाला घरकुलं अजून नाही. अजून घरकुल 1100 घरकुल आले वाटतं नगरपंचायत 1100-1200 काहीतरी घरकुल आले म्हणे. आले म्हणे पण ती काय अशी सांजेनं बांधलेल्या घरांनी पळाले. आमचं बघा हे पत्राचं घर गुडघे इतकं पाणी होतं पावसामध्ये. म्हणजे गटारीचं पाणी आहे का कशाचं पाणी आहे. पावसाचं पाणी मध्ये घरात होतं. ही गटारीच आहे. याचा त्रास होत नाही का. हे म्हणजे डासं चावणार ना. डासं चावणार कधी अडचण ह्याचे राहणार का चिखला. लय विकास केला म्हणे इथं. कोण म्हणलं. आता हे लोक म्हणतात की आता जे उभा टाकलेत किंवा ज्यांनी सत्ता भोगली आहे सत्ता भोगलेले म्हणू शकतील पण न भोगलेले काय म्हणणार आहे. ते न भोगलेले मुहरलं करता म्हणतात. नळाला पाणी येते नळाला पाणी येते. विकास झालाय. विकास नळाचं पाणी झाला पण एक बारला 15-15 दिवस पाणी येत नाही. 15-15 दिवस पाणी येत नाही. आणि आलं की मग 2 दिवसाला 4 दिवसाला पाणी. पण जनता यावेळेस दाखवल मग ह्या नगरपंचायतनं त्याच्यावर ध्यान ठेवावं लागेल का नाही. ध्यान ठेवावं लागेल. 15 दिवसाला पाणी का सुटाले. एक भर तरी का सुटाले. वार नेमलेला त्या नेमलेल्या वाराची लातूरला कसं राहते नेमलेल्या दिवशी पाणी येते का नाही. मग इथं नगरपंचायत ह्याने आम्हाला बिल कमी घ्यालेत का नळपट्टी बाबाचं बोलणं आहे आम्हाला घरकुल देखील मिळालं नाही. मावशी का इथल्याच का तुम्ही. इथलेच काय का घर इथं आहे कुठं हे काय हे आहे इथं नाली बघा इकडून नाली इकडं संडाचं पाणी राहिले चिरट जाऊन येऊ का रोग झाला मला. काय झाला विकास झाला रस्ते झाले पाणी झाले म्हणे सगळीकडे. पाणी लय काय
का हे पाणी सोडलं की 15 दिवस काय झाले. केला विकास काय झाला काय झालं काय झाले हो इकडं हो का बघा चिरट जाऊन बाहेर हा, बसले ते नका दाखवू. हा. मला सांगा चिरट हे चावून. लोकप्रतिनिधी जे आहेत हे म्हणतात की आम्ही घरकुल दिले आम्हाला लोकांना काहीच नाही. रस्ते बांधले नळं दिले. घरकुल नाही ना काहीच नाही आम्हाला सोय काहीच आलं नाही निवडून गेले तिकडच कुणी आले नाही आम्हाला का आम्ही मतदान देत राहिलो हा. आता तर तुमच्या का इथं लावलाय की मंडपच लावलाय की मंडप लावलाय की मग आता टाकलेत मंडप आता नवीन आहे तर ती म्हणून टाकलेत मंडप हा. काय मावशी आम्हाला तर म्हणते तर आमच्या जीवावर बांधकाम काढू नका तुम्ही कोण म्हणते असं ती कोण निवडून आलेला काय का तुमच्याकडे काही आणि हे काढा आल्यावर पुढे काढा नाले? हे घर आहे माझं कोणतं हे बघा, ही हे तर बांधलेलं हे बांधलेलं घरकुलाचं दिसाले की काय ते ही घरकुल आम्हाला नाही ना घरकुल आम्हाला कुठे दिलं घरकुल? तीन घरकुलं गेले बांधलेल्या घरात तीन घरकुलं गेलेत असल्या घराला हा असले बांधलेल्या घराला आई तर गेलेत हा आणि इथं आम्हाला गुडघ्यात के पाण्यामध्ये अजून याने घरकुल दिलेलं काही नाही पाणी शिरतंय भाऊ कमीत कमी त्यांचं चक्कर तर मारायचं काम आहे का नाही प्रत्येकाचं घर नाही ना बांधलेलं मग ही घरात पाणी शिरणार ह्यांच्या शिरणार तेव्हा नाही बांधलेल्या घरच्या घरात शिरणारच की पाणी काय त्रास होतो एकूणच आम्हाला पाण्याचा त्रास होत आहे आम्हाला काय कोणची योजना केली काय केली त्यांनी निवडून येऊन भोंगे वाजलेत लोक भोंगे वाजले चालेत रोज येऊ लागलेत घरला होच म्हणता आम्ही काहीच म्हणत ना कधी नगरपंचायतला गेलात का ह्या समस्या घेऊन तुम्ही नाही गेली नाही गेले का आम्ही काय मावशी, काय आम्ही 4 वर्ष झाला आलो आम्ही रानात होता गटार ही समजा ही घाण ही समजा आमच्या घरापुढे काम आहे का नाही एखादी चक्कर मारायचं मारले असतील की आता 8 वर्ष कवा झाले आता नगर 8 वर्षात एक बार तर यावं लागेल का नाही कत आलं नाही कुणी आता येऊ लागले तुम्ही तर गेले होते का तिकडे आम्ही कशाला जाऊ त्यांना मतदानाच्या कशी याद येऊ लागले येर येऊ नये का आणि आम्ही काय म्हणतो मग गेल्यावर काही बी आडवं तिडवं बोलतात डायरेक्ट आमच्या जीवावर काही करू नका फलानं करू नका बिस्तानं करू नका काहीतरी झाले म्हणले मावशी आमच्या जीवावर घरकुल बांधकाम काढून हा मग तसं आम्हाला एकाकाला तसे मला एकाकाला असं पाण्यात बसविलेत पाण्यात बस हा. होय आजी आम्हाला बी नाही घरकुल नाही, काही नाही आमच्या कधीपासून राहता हो इकडं लोकांना. आता 10-12 वर्ष झाले इथंच राहतो. 12 वर्ष झालं हा. हे तर हे गाव आहे का गाव आहे का कुणाला ठेवा आता बघा की आमच्या लेकर हो का उडले फसले म्या सुद्धा पडले हो का वाटणं सलाई ना मला काही नाही हो का पडले किती बरं तो का लेकर पडली गोरवाली म्या पडली कसं करायचं कसं हे बघायचं निवडून कसं- गेलेले लोक येतात का हो कधी तुमच्याकडे कशाला येतात बसते तिकडे तिकडे घेतात निवडून बसतात आणि पुन्हा बघायला सुद्धा येत नाही आता येतात की आता पाया पडायला आता येतं पाया पडलो इथं. आजी ह्याच्यावर टाका त्याच्यावर टाका म्हणते तर. मग आम्ही काय टाकता राहणार नाही टाकता बरं त्यांनी बी व्यवस्था करावी विकास करावा विकास होणं गरजेचं आहे ना करावं सगळं तो कुठल्या का पक्षाचा आहे ना पण आपला विकास मूलभूत सुविधा आहेत, करावं रस्ते पाणी लहान लहान लेकरं आहे तर माझे हो का परवाचे मी पडले किती बरं पिण्याचं पाणी येते का प्यायचं पाणी येतं नळाला? यायचं येते प्यायचं. येतंय बरं त्यानं सोडाले 15 दिवसाला आणि महिन्याला सोडल्याने सोडाले पाणी सोडिना लवकर पाणी सोडून पाणी आणत घेता आम्ही बरं ती पाणी सुडीना झाली लवकर पाण्याचा सुद्धा ताप उठलाय बघा ताप उठलाय काय मावशी आता काय लोक कशावर मतदान करण्यात आता म्हणजे कुठल्या मुद्द्यावर मतदान कशावर नाही कुठल्या मुद्द्यावर मतदान कशावर करणार म्हणून करावं आता जे ती काहीच करीना आमच्या इकडे नुसतं द्या म्हणून येतात काहीच करणार सोय काहीच करणार काहीच नाही घरकुल नाही कोणचं काहीच नाही हो हो म्हणतात मतदान करतो तेवढं आणि पुन्हा काहीच नाही इकडे कुणीच बघत नाही काय पाईपलाईन खांदून ठेवल्या तर त्याला कुणी बघ ना पाणी सोडणार टायमाला हे काहीच पाणी नाही गटारीचंच पाणी हा आहे का? गटारीच आहे जागी चला की दोघा तिकडे भैया या की तिकडे या. मुरी चला तिकडे गटारीचं पाणी मावशी हे कधी ढास वगैरे होत हा डास चावून काय आम्हाला समजा हे झालं रोग जोडायची पाळी हे आली. लोक जे आता लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणतात आम्ही विकास केला आम्ही 1200 घरकुला आणले हो का आम्ही इकडे हे बघा आणलं, हो का ते असलं आणलं. बघा भैया आमच्या घरापुढे हो का काय घरापुढे हो का गटाडे हो का हे हो का हे असलं हो का हे का हे आमच्या घरापुढे हो का गटाडे हो का हा आमचे घर हो का हे घर आहेत का तुमचे समजा आईचं नाही हो का हे काय हो का इथं थांब पाणी हो का हे असले हो का. मंडळी मी हा जिल्हा काकूंना बोलतोय पण एक प्रश्न असा उपस्थित होतोय त्यांनी बघा हे असले ह्याच्यात कसं राहायचं आणि काय करायचं एक प्रश्न असा द्या म्हणून येते तर पुन्हा काहीच बघत नाही तर एक प्रश्न असा उपस्थित होतोय ज्यावेळेस आम्ही ही सगळ्या भूमिका दाखवतोय किंवा मुद्दे मांडतोय त्यावेळेस इथल्या रेणापूरातल्या सर्वसामान्य लोकांनी आम्हाला काही संपर्क साधलेत सर्वसामान्य लोकांनी आम्हाला आमच्या ज्या चॅनलच्या खाली नंबर दिला त्या नंबरवरती फोन केलेत हे बघा हे इथं तुम्ही जर बघत असाल तर हे घर आहे इथं काय हे घाण आहे आणि अगदी समोर हो का इथं घर आहे रेणापूरच्या काही भागामध्ये विकास झाला आम्ही त्याला मान्य करतोय तुम्ही रोड बांधलेत नाल्या बांधल्यात पण त्या नाल्याचा आउटपुट जाते आम्हाला अजून त्याचा शोध लागला नाही पण आम्ही वारंवार का म्हणतोय आम्हाला कोणा पक्षाचं अजिबात घेणं देणं नाही
आम्हाला कुठला पक्ष सत्तेत येईल त्याचंही घेणं देणं नाही, कोण निवडून येईल त्याचंही घेणं देणं नाही. आमचं देणं घेणं फक्त या सामान्य नागरिकांचं आहे, सामान्य नागरिकांच्या समस्यांचं आहे. ह्या लोकांचा आज आवाज आम्ही बनलो तर उद्या ह्यांना येणारा तरी निदान लक्षात देईल की बाबा ह्यांच्या बातम्या अशा बाहेर येतात, ह्यांच्या समस्या अशा बाहेर येतात, त्यावेळेस त्यांना तरी थोडी बहुत तरी निदान जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटेल आणि ह्यांचा विकास होईल. काय तुम्हाला ह्याचा त्रास होतच असेल की? त्रास होतंय की आम्हाला. काय पावसाळ्यात गुडघे पाणी राहते घराने आमच्या. काय काहीच रस्ता झाला आम्हाला म्हणे की तुमच्याकडे? कशाचा रस्ता आणि काय नाही, नुसतं मदानापुरतं तेवढं हे करते आणि करता म्हणते तर नुसतं काय करते रस्ता कशाचा. आता करतील की आता हा, 5 कशाचं वर्ष करते गेले तर निवडून येऊन किती आतापर्यंत केले ते आता करणार येतं. कोटीचा निधी आणला मावशी इथं. कशाचा काय झालं कोटीचा आणि कोटी? काही नाही. मिळाला समजा कोटीचा? अर्धा तर तीच करतात आणि कुठं चुटमुट काय असलं करून जाते का त्याला सिमेंट वापरतात का काय. हां 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 हां. काय केलं हे समजा आमच्या वाढ घराने क्रमांक- चिरटा चावून समजा वाढ मरायची क्रमांक पाळी आली समजा आयसन आणि साप हिंडाले समजा ही होलाल काय आमच्या घर काही असले. आता काय म्हणताय आता लोक तुमच्या दारावरती येतात का मतं आमच्या मागायला? दरवाजात येते तर मतदान करावं मनामून येऊ लागले तर. हेच आणि काहीच करत नाही तर निवडून द्या म्हणतात आम्हाला नुसतं. निवडून देऊन काय करतात काहीच करत नाही तर. काहीच करत नुसतं बघून जाते तेवढं करताव म्हणतात नुसतं निवडून द्या आम्हाला. निवडून द्या. हा फार भयानक परिस्थिती इथल्या वार्ड क्रमांक 3ची आहे. अजून आपण काही लोकांशी बोलणार आहोत. हे फार बिकट परिस्थिती आहे. मावशी इथल्याच का तुम्ही? या वार्ड क्रमांक 3च्या आहेत का? काय समस्या आहेत एकूणच? काय समस्या आहे सगळ्यांनी तेच सांगितलं, बायांची तेच अडचण असते, रस्ते नाल्या पाणी लाईटी व्यवस्थित आम्हाला त्याचीच अडचण आहे. मग आहे की सगळं? हा हो सगळं आम्हाला- रस्ते नाल्या पाणी नाही आहेत ना का? तुमची पत्रकार सुद्धा तुम्ही जिथं नाल्या आहेत जिथं रस्ते आहेत तुम्ही पत्रकार सुद्धा तिथंच जायलात. आमच्या 3 वार्डमध्ये कधी आलोत? आलो की आज आम्ही आज आम्ही म्हणलो ना पत्रकारांना आमचं ही टाका पूर्ण व्हिडिओ म्हणून आम्ही आज पत्रकारांना आम्ही खुद होऊन आम्ही बायांनी बोलून घेतलं. आम्ही 5-6 जणी, आम्हाला कुणाची साथ नाही. करतो 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 म्हणतात सगळे, करतील सांगता येत नाही, करतील करत नाहीत असं नाहीत. पण इतके दिवस जे आम्ही 8 वर्ष भोगलेत त्याचा आम्हाला त्रास आम्हालाच माहिती आहे. इकडं लोकच राहतात की इकडं? सगळे लोकच राहतात ना. मग नागरिक लोक राहतात. मग इथं मूलभूत सुविधा आहेत. काय आहे गुडघे इतकं पाणी आहे, आम्हाला 10 वेळेस बाहेर यावं लागते, 10 वेळेस जावं लागते. लेकर आम्हाला शाळेत जाताना आम्ही काकत उचलून रोड पर्यंत नेऊन सोडतात प्यायचं आम्ही पाणी लोक. येतं का नळाला? पाण्याची सोय आहे, पाण्याची पाण्याची सोय आहे. लाईटी पहाटे 5ला बंद होत्यात. आम्ही बायकांनी कसं बाहेर येऊन काम करायचं. पहाटेच खांबावरच्या लाईटी आमच्या दारातल्या बंद होत्यात. मग लाईटिंग तुम्ही सोडल्या ना व्यवस्थित होऊ द्या ना, उजेड परेपर्यंत चालू उजेड दिसतो.